नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना योग्य आणि अचूक माहिती असणं खूप गरजेचं असतं. आजचा व्हिडिओ अशाच एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल आहे, जो जलसंपदा विभागामध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज आपण कालवा निरीक्षक, ज्याला कॅनल इन्स्पेक्टर म्हणलं जातं, या पदाचा सेवा प्रवेश नियमांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. जर तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही सोप्या भाषेमध्ये मराठी स्वरूपामध्ये हे आर्टिकल गुगलवरती रीड करू शकता. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर एक अधिकृत डॉक्युमेंट पाहू शकता, ज्याचं नाव आहे परिशिष्ट 31 कालवा निरीक्षक अराजपत्रित. हे प्रशासकीय डॉक्युमेंट आहे. आपण या पदाची सर्व माहिती आता समजून घेऊया. सर्वात आधी हे पद कोणत्या विभागांतर्गत येतं, तर हे पद जलसंपदा विभाग म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अंतर्गत येतं. पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय आणि या स्थापनेतील हे पद आहे. हे गट क च मधील अतिशय महत्त्वाचं पद आहे आणि पदाचं नाव मी वापस एकदा सांगतो, कालवा निरीक्षक म्हणजे कॅनल इन्स्पेक्टर आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात आला असेल, सर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या डॉक्युमेंटमध्ये जुन्या आणि नवीन नियमाची तुलना दिलेली आहे. यातील नियम क्रमांक 6 नुसार या पदासाठी 2 प्रमुख अटी आहेत. पहिली अट आहे पदवीची आणि दुसरी अट आहे टायपिंग प्रमाणपत्राची. पहिली अट पदवीची काय आहे तर बघा, तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री असणे अनिवार्य आहे. म्हणजे डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुमचं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. पण दुसरी महत्त्वाची अट आहे टायपिंग प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट. फक्त पदवी पुरेशी नाही आहे, तर यासोबतच तुमच्याकडे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे. यामध्ये इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट यांपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. म्हणजे इंग्रजी 30 किंवा मराठी 30 किंवा इंग्रजी 40 या दोन्हीपैकी कोणतंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं तरी तुम्ही अप्लाय जे आहे ते करू शकता. म्हणजे मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता वळूया सर्वात मोठ्या अपडेटकडे. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असतो की शासनाने या भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही नवीन बदल केले आहेत का? तर मित्रांनो, या डॉक्युमेंटच्या शेवटच्या रकान्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे नो चेंजेस इन RR, म्हणजे नियमांमध्ये कोणताही बदल नाही. याचाच अर्थ असा की सेवा प्रवेश नियमांमध्ये शासनाने कोणताही नवीन बदल केलेला नाही आहे. ज्या जुन्या अटी म्हणजे पदवी आणि टायपिंगच्या होत्या त्याच अटी यापुढेही लागू राहणार. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की कालवा निरीक्षक या पदाच्या पात्रतेबद्दलची तुमची सर्व शंका आता दूर झाली असेल. जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तर आजपासूनच जोमाने तयारीला लागा, कारण भविष्यामध्ये आपल्याला ही भरती पाहायला मिळणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखीन कोणत्या पदांबद्दल माहिती हवी असेल तर मला खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, आपल्या गरजू मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अचूक आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.